सर, एंडोस्कोप बद्दल आपण समजून घेतलं तर एंडोस्कोप कोणत्या कोणत्या लक्षण म्हणजे कोणत्या पेशंटला करायला पाहिजे तुम्ही काय सांगू शकता का त्याबद्दल? बरोबर. सो एंडोस्कोपी अशा लोकांमध्ये केली जाते की जिथे त्यांच्या लक्षणं सिंपल डाएट लाईफस्टाईलने किंवा आपल्या रुटीन औषधांनी बरे नाही होत. ओके. मग तिथे आपण बाकीच्या काही काळजीच्या गोष्टींबद्दल विचार करतो. तिथे आपण एंडोस्कोपी वापरून आतमध्ये निदान करण्यासाठी हे करतो. त्याच्यात लक्षणं कुठली की कुणाचं पित्त आहे, कंटिन्युअस आहे, सारखं पित्ताचा त्रास होतोय, बरं होत नाहीये, किंवा त्यांना खूप पित्त होऊन उलटी होत आहे किंवा उलटीसोबत रक्ताची उलटी होते आहे, कुणाला गिळायचा त्रास होतोय, जेवल्यानंतर इथे जास्त अडकल्यासारखं होणं किंवा घशात अडकल्यासारखं होणं, कुणाचं वजन कमी होत आहे, हे काही अनएक्सप्लेन वेट लॉस आपण म्हणतो की काही कारण नसतानाही प्रयत्न न करता वजन कमी होणे, किंवा काहींना वजन कमी होण्यासोबत पोट दुखणे सारखं किंवा पोटाचे खालचेही त्रास की जुलाब वगैरे होणे, काळी संडास होणे, ही सगळे लक्षणं असतात की पोटामध्ये काहीतरी वेगळं काळजीचं चालू आहे. ह्या गोष्टींच्या निदानासाठी एंडोस्कोप आपल्याला खूप उपयुक्त ठरतो. इव्हन अॅनिमियामध्ये एखाद्या पेशंटमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे, तर ब्लिडिंगसाठी आतमध्ये काही हळूहळू थोडं थोडं ब्लड जात असेल तर ते समजण्यासाठी सुद्धा एंडोस्कोपचा आपण अगदी बरोबर की काळी संडास होणे आपण जे म्हणालो तिथे खूप ब्लिडिंग होत असेल तर काळी संडास दिसून येते, पण बऱ्याच वेळा ऑकल ब्लड म्हणजे अगदी सायलेंटली थोडं थोडं ब्लडचं उजिंग होत आहे, जे डोळ्यांनी दिसणं काय किंवा लॅबमध्ये पिकअप करणंही अवघड आहे, पण त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी होण्याच्या कारणांमध्ये पोटाचा अल्सर असो किंवा आतड्यांमधनं अब्झॉर्प्शन नीट होत नाहीये, ह्या गोष्टींच्या तपासणीसाठी सुद्धा एंडोस्कोपी खूप उपयुक्त गरजेची ठरतात. बरोबर. असे काही सिम्पटम ज्याला आपण वॉर्निंग साईन म्हणतो जे असतील तर एंडोस्कोप 100% म्हणजे आता आपण प्रत्येक ऍसिडिटीमध्ये तर एंडोस्कोप करत नाही, प्रत्येक पोटदुखीला एंडोस्कोप करत नाही, जिथं गरज आहे किंवा जिथं सॉल्व्ह होत नाही तिथं करतो. असे काही 4-5 लक्षणं सांगता का ज्याच्यामध्ये वॉर्निंग साईन म्हणतो आपण तिथे एंडोस्कोप करूनच घ्यायला पाहिजे, वेट नाही करायला पाहिजे, असे कोणते लक्षणं सांगू शकता? बरोबर. तर आपल्या ऍसिडिटीच्या व्हिडिओमध्ये आपण बोललोच होतो की नुसती ऍसिडिटीसाठी एंडोस्कोपी ही लगेच गरजेची नसतेच. अगदी ऍसिडिटी जिथे सेटल होत नाहीये किंवा परत परत त्रास होतोय तिथे एंडोस्कोपी ठीक आहे, पण काही वेळेस पेशंट अगदीच पहिल्यांदाच आपल्या ओपीडीत आलाय आणि त्याला लगेच एंडोस्कोपी सांगितलं जातं, त्यावेळेस रेड फ्लॅग साईन्स आपण आपल्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणजे सोप्या शब्दांमध्ये काळजीचे काही लक्षणं हे असतात. तर त्याच्यात काय झालं की सारखी उलटी होणं, रक्ताची उलटी होणं, घशात अडकणं किंवा जेवण करताना छातीत अडकणं, वजन कमी होणे, हे काळजीचे लक्षण आहे. त्याच्यात काळी संडास झाली किंवा कुणाचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे, अनिमिया आहे, हे रेड फ्लॅग साईन्स आहेत. त्यातल्या त्यात अगदी 40च्या वरच्या लोकांमध्ये याच्यातले कुठलेही सिम्पटम्स असतील तर एंडोस्कोपी ही पहिली केली जाते, त्याच्यानंतर बाकी ट्रीटमेंटकडे आपण वळतो. ओके. वेट लॉस म्हणून सांगितले सर, एखाद्या पर्सनला 6 महिन्यामध्ये किती वेट लॉस झालं म्हणजे त्याला सिग्निफिकंट म्हणून समजायला पाहिजे का प्रत्येक 1-2 किलो वजन कमी झालं म्हणून एंडोस्कोप करायला पाहिजे? बरोबर. तर याचं पण एक प्रमाण असणं गरजेचं आहे. 1-2 किलो वजन इकडे तिकडे अगदी डिहायड्रेशनने सुद्धा होऊ शकतं, त्याच्याबद्दल एवढी काळजीच नाही. पण माणसाच्या किंवा व्यक्तीच्या 10% वजन जर कमी झालं असेल तर हे नक्की काळजीचं आहे. तर त्याच्या कोणी 40 किलो आणि 4 किलो कमी झालं तर थोडंसं काळजी वाटायला हरकत नाही, पण कोणी अगदी 90 किलो आहे आणि 4 किलो कमी झालं तर त्याच्यात काही इतकं काळजी. तर 10% हा एक प्रमाण युजली आपण ओपीडी मध्ये फॉलो म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये 10%चं तुमचं जर का वजन कमी झालेलं असेल किंवा घातलेले कपडे एकदम ढगळे ढगळे होत आहेत आणि तेच लूज होत असतील, तशा कंडिशन मध्ये सोबत जर का खाण्यासाठी पण भूक लागत नसेल तशा कंडिशन मध्ये आपण एंडोस्कोपी प्रेफर करू शकतो. अगदी. कारण त्यावेळेस आपल्याला काहीतरी काळजीचे आजार आतमध्ये असण्याची शक्यता आहे, तिथे डायग्नोसिस लेट करून चालत नाही, तिथे एंडोस्कोपी पटकन